या सेवेतनच मी अनेक वेगवेगळे उपक्रम करतोय। मला या सेवेच्या माध्यमातून नंतर मला ज्ञानेश्वरीची चिंतन करायची, वाचन करायची आवड लागली आणि ती आवड लागल्यानंतर गावोगावी खेडेपाड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी प्रवचन सेवेमार्फत अखंड हरिनाम सप्ताह असो किंवा विविध कार्यक्रम असो त्याच्यामध्ये मी माऊलींच्या ज्ञानेश्वरीची मी प्रवचनात्मक सेवा करत असतो आणि त्या माध्यमातून त्या गावातील जे काही विद्यार्थी असतील त्यांना मोफत प्रवचन शिकवायचं मी कार्य करतो आणि त्याचबरोबर जे अनेक विद्यार्थी शाळेमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना मोफत हरिपाठाची पुस्तकं द्यायची आणि काही 15 दिवसानंतर त्या विद्यार्थ्यांची हरिपाठ पाठांतराची स्पर्धा घ्यायची की जेणेकरून ज्ञानोबा माऊलींचं जे अगाध ज्ञान आहे हरिपाठाची जर त्यांनी आवड निर्माण झाली तर पुढे ते आपसुकच ते विद्यार्थी छोटेसे पुढे मोठे झाल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकडे वाचनाकडे वळतात आणि त्या माध्यमातून साधारण 15 ते 20 वयोगटाच्या विद्यार्थ्यांची मी ज्ञानेश्वरी प्रवचनाची देखील दरवर्षी स्पर्धा घेतो आणि जे विद्यार्थी प्रथम येतील त्यांना संपूर्ण 1 वर्षाचे शालेय शिक्षण साहित्य मी भेट म्हणून देतो की जेणेकरून हा वारकरी संप्रदाय जो आहे त्याच्यावर आपला अध्यात्म आहे आणि हे अध्यात्म टिकावं, वाढावं, रुजावं यासाठी माझा एक छोटासा प्रयत्न आहे। आणि हे करत असताना जसं आपण 4 धाम यात्रा करतो, बद्री केदार करतो, गंगासागर करतो, माझ्या ज्ञानोबा माऊलीपासून म्हणजे संत निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ही आपली जर प्रमुख संत मांद्याळे आहे त्यांची जी समाधी स्थळ आहे त्या समाधी स्थळाच्या ठिकाणी जाणं, 1 दिवस जाणं, यात्रा हा नियोजन करणं आणि त्या समाधी स्थळाची स्वच्छता करणं, तिथं त्या आलेल्या लोकांना त्या संतांच्या चरित्राचं थोडक्यात माहिती देणं आणि अशा प्रकारचे हे पूर्ण 2000 किलोमीटरच्या प्रवासाचा 8 दिवसाचं मी संत धाम परिक्रमा याचं एक नियोजन मी दरवर्षी केलं। 2 वर्षापासून त्याला खूप मला प्रतिसाद मिळतोय, लोकही येतात।